श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 89। श्रीपादांनी दिलेला मंत्र। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथातील 33व्या अध्यायात शंकर भट्ट श्रीपाद आज्ञेनुसार पिठापुरास निघतात आणि 46व्या अध्यायात पिठापूरला पोहोचतात। वास्तविक पिठापुरातील मुक्कामासंबंधी शंकर भट्ट 3 ओळी लिहितो की मी बापनाचार्यांच्या घरी राहिलो, श्रीपादांच्या अनेक बाललीला ऐकल्या आणि त्यातील काहीच लीला चरितामृत ग्रंथात स्थालीपुलाक न्यायाने समाविष्ट केल्या। स्थालीपुलाक न्याय म्हणजे हंडा भरून भात शिजवण्यासाठी अग्नीवर ठेवला आहे, तो व्यवस्थित शिजला आहे की नाही याची खात्री करण्यासाठी भाताचं एक शीत जरी दाबून पाहिलं तरी हंड्यातील पूर्ण भाताची स्थिती समजते। यासाठी शंकर भट्ट म्हणतो, 1000 जिव्हा असलेल्या आदिशेषालाही श्रीपादांच्या सर्व लीलांचे वर्णन करणे जमले नाही, तेथे मी ते काय करणार? कोण हा आदिशेष आणि त्यानं कधी केलं आहे श्रीपादांच्या लीलांचे वर्णन? याचं उत्तर आहे तामिळनाडूमध्ये पळणीस्वामींच्या आश्रमात शंकर भट्टाबरोबर आलेला माधव नंपुद्री सर्पदंशाने गतप्राण होतो, तेव्हा तो सूक्ष्म रूपाने आधी कुरवपूरला येतो, जेथे श्रीपाद 1000 फण्यांच्या नागावर पहुडलेले असतात। तेथून श्रीपाद माधवला पिठापूरला पाठवतात, जेथे तपोनिष्ठ कालनाग असतात। परंतु यांच्याबद्दल पूर्ण अनुभूती सांगण्यापूर्वी पळणीस्वामींना श्रीपादांचा आदेश येतो की ध्यानाला बसावं आणि पिठापुरातील कालनागांचा विषय तेथेच अर्धवट स्थितीत संपतो। वास्तविक पिठापूर मुक्कामात शंकर भट्टाने ऐकलेल्या श्रीपादांच्या लीला चरितामृत ग्रंथात आलेल्या नाहीत, कारण 46व्या अध्यायापूर्वी लिहिलेल्या श्रीपादांच्या लीला या शंकर भट्टास दुसऱ्यांनी सांगितल्या आहेत आणि 46व्या अध्यायानंतर कुरवपुरातील खूप थोड्या घटनांचे वर्णन करत चरितामृताचा समारोप होतो। म्हणजे अजून खूप मोठं चरित्र अद्याप प्रकाशात नाही आलेलं। आणि पिठापूर मुक्कामाबाबत 3 ओळी लिहिल्या बापनाचार्य, राजमांबा, अप्पलराज शर्मा आणि श्रीपादांची सर्व आवडती मंडळी 18 बैलगाड्यांमधून आकाशमार्गाने कुरवपूरला निघतात। म्हणजे शंकर भट्टाने पिठापुरात ते कुणाकुणाला भेटले, श्रीपादांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोणकोणत्या जागेवर गेले, कुणाकुणाकडून श्रीपादांच्या काय काय लीला ऐकायला मिळाल्या, पिठापुरात कोणत्या स्थळी कोणत्या वेळी काय दिव्य अनुभूती आली, श्रीपादांचे जन्मस्थान, तेथील भूमिगत पादुका, मोठी घंटा, जन्मभूमी खालील तपोनिष्ठ कालनाग, तपोनिष्ठ ऋषीमुनी यांबद्दल शंकर भट्टाने चरितामृत ग्रंथात काहीही समाविष्ट केलेले नाही, कारण शंकर भट्ट हा श्रीपादांना संपूर्ण शरणागत होता आणि चरितामृताला श्रीपाद श्रीवल्लभांनी गुरुद्वादशीला गुप्त होण्यापूर्वी अंतिम स्वरूप दिलं होतं। श्रीपादांची इच्छा होईल त्या योग्य वेळी शंकर भट्टाचे पिठापुरातील अनुभव प्रकाशात येतील। अध्याय 46च्या शेवटी कुरवपूरला पोहोचलेली मंडळी अध्याय 47 मध्ये परत पिठापूरला पोहोचतात। यानंतर 10 पानांमध्ये चरितामृताचा समारोप होतो। म्हणजे पिठापूर यात्रा होऊन कुरवपूरला परतल्यावर पिठापुरातील सर्व मंडळींना भेटल्यावर आता शंकर भट्ट कुरवपुरात श्रीपादांसमोर त्यांचे चरित्र लिहायला बसले आहेत। त्यामुळे त्यातील एकाग्रतेमुळे शंकर भट्टाने कुरवपूरला परतल्यानंतरचे 2-3 छोटेसे प्रसंग सोडता इतर काहीही चरित्रात लिहिलेले नाही। श्रीपादांसमोर 50 अध्याय लिहून झाल्यावर गुरुद्वादशीला दुपारी श्रीपाद श्रीवल्लभ गुप्त झाल्यानंतर शंकर भट्टाने 51, 52 व 53 हे अगदी छोटेसे अध्याय लिहिले आहेत। श्रीपाद आज्ञेनुसार शंकर भट्ट श्रीपाद गुप्त झाल्यानंतर 3 वर्षे कुरवपूरला अग्नी पेटवून म्हणजे धुनी लावून बसले। या 3 वर्षात त्यांनी स्वतःचे अनुभव लिहून काढले, मात्र ते समजणे हे इतरांना शक्य होणार नाही
या शक्यतेने श्रीपादांनी हिमालयातील साधू कुरोपूरला पाठवले आणि शंकर भट्टाचे अनुभवांचे लिखाण हिमालयात नेले. मग शंकर भट्टाचं हे समग्र लेखन, ज्यात श्रीपादांच्या प्रकाशात न आलेल्या लीला चरित्र देखील आहे, तो कसा आणि कधी उपलब्ध होणार? यावर अध्याय 51 मध्ये श्रीपादांचे एक वाक्य आहे, आकाशात शब्द मात्र आहे. म्हणजे ही मेमरी आकाशात सेव्ह करून ठेवलेली आहे, स्टोअर करून ठेवली आहे. ज्याच्यावर श्रीपादांची कृपा नजर होईल, ज्याच्या जाणीवेच्या कक्षा रुंदावतील, तो ही मेमरी स्टोरेज डाउनलोड करू शकेल. त्यासाठी सहज समाधी लागणं आवश्यक आहे आणि सहज समाधी लागायला परत श्रीपादांचीच कृपा अत्यावश्यक आहे. म्हणजे फिरून फिरून एकाच ठिकाणी यावं लागतं, ते म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. आणि त्यासाठी श्रीपाद एक सहज सोपा मंत्र सांगतात, तो म्हणजे श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त दिगंबरा. श्रीपाद पुढं वचन देतात की असे माझे नामस्मरण मनापासून करावे.